उसाचा रस, पाणी पाणी अन एवढ्या कडक उन्हात बड्या थंडी छात तर का म्हणता नागपूर हिंगणघाटचे पोट्टे. काय ना लकी सोबत सगळ्यात पहिला आलं तर उसाचा रस प्याले, कारण आम्ही जाणार होतो हिंगणघाट. आपल्या नागपुरात गरमी शेवडी आहे का चांगले चांगले गरम होत आहे, तर सगळ्यात पहिले उसाचा रस पिऊन घ्यावा म्हणलं आणि लागलो मग आपला वर्धा रोड म्हणजे हिंगणघाटकडे जायसाठी. आता उन्हाच एवढी आहे का जाता जाता 2-3 ठिकाणी पाण्यासाठी स्टॉप तर झाला. पहिला तर बुट्टीबोरीत थांबलो, मग टोल नाक्यापाशी थांबलो, कारण तानच एवढी लागत होती. तर काय सांगू तुम्हाला, या उन्हाळ्याच्या 2 गोष्टी बहुत इम्पॉर्टंट आहे, गाडीत पेट्रोल, पोटात पाणी. लकीले हेल्मेट दिला म्हणे, गरम लागत आहे म्हणे, समोरून वापा येतात आणि मीना बांधला टावेल. निघलो आम्ही अजून समोर जायसाठी. बुट्टीबोरी समोर निघलं तर समजून जायचं का आपण अर्ध्यात आलो. मधात ट्रक भेटला, त्याच्या सावलीनं तर थोडं गेलो समोर. तसं तर आपण हिंगणघाटले नाही, गावाला चाललो, कारण आपल्या ताईचं लग्न आहे ना, आपल्याला जायचं होतं पत्रिका घेऊन. तिथंच आम्हाला ऍक्सिडेंट दिसला, ऍक्सिडेंट पाहत तर समोर गेलो. आता जर तुम्ही नागपूरवरून निघले, जाता जाता जर तुम्हाला हल्दीराम किंवा KFC रस्त्यात दिसलं तर तुम्ही समजून जा का पोहोचले तुम्ही जा. आता एवढ्या उन्हात जर तुम्ही बाहेर निघत आहे तर तुम्हाला उन्हाळी लागणारच आहे ना, 2-2 थेंब तुमची सलाईन जाणारच आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला बाथरूम मध्ये जायच लागेल ना, काय ना काय थंड प्यास लागेल. त्याच्या बाद गाडी मीना घेतली, लकीले हिंगणघाट सोडलं ना, मी निघलो गावाकडे. समुद्रपूरवरून गिराड आणि गिराडवरून 15 मिनिटात तर आपल्या घरी पोहोचतो. घरी आलो तो उन्हाच्या ना कंटिन्यू फिरत होतो ना, तर लई ठकल्यावानी लागे. तर मम्मीने आल्यावर तर सगळ्यात पहिलं पाणी दिलं, मग केली मी ना आंघोळ केल्यावर जे बड्या वाटे ना, का सांगू तुम्हाला, काही फिलिंगच नाही त्याच्याबद्दल. तर आता गावाकडे येऊनच होतो, तर गावातल्या मित्रासोबत गेलो बाहेर फिरायसाठी. बरं तर उद्या चाललो आपण यवतमाळ साईड ताईच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन. बरं तर पोट्ट्यासाठी एवढंच, मग का पोट्टो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.